स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुचाकी चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत मुख्य संशयित तेजस केदार साळुंखे वय वर्ष 18 राहणार कुंभारगाव तालुका कडेगाव याच्यासह 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4,70,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या टोळीतील त्यांचा मुख्य साथीदार धैर्यशील मदने राहणार रामानंद नगर तालुका पोलीस हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पथकाला धामणी रस्त्यावर एक संशयित तरुण विना नंबर प्लेटच्या गाडीसह थांबल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी तातडीने सापळा रचून तेजस साळुंखेला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने तुंग गावातील आकाशवाणी केंद्रासमोरून आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी सांगली रेल्वे स्टेशन जवळील म्हसोबा मंदिरातून अन्य 2 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले। हे संशयित दुचाकी चोरी करण्यासाठी धैर्यशील मदने याच्या 4चाकी गाडीचा वापर करत असत। त्यांच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्या। सांगली ग्रामीण, इस्लामपूर, आष्टा, पलूस तसेच सातारा जिल्ह्यातील बोरगाव आणि तळबीड पोलीस ठाण्यातील एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत।